सुप्रभात विद्यार्थी मित्र हो. आज आपण शब्दांच्या जातीमधील विकारी शब्दांतील शब्दयोगी अव्यय व उभयान्वयी अव्यय या शब्दांच्या जातींचा अभ्यास करणार आहोत. शब्दयोगी अव्यय ज्या शब्दामध्ये लिंग, वचन, विभक्ती यामुळे कोणत्याही प्रकारचा विकार किंवा बदल होत नाही त्याला अव्यय असे म्हणतात. मग शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर शब्दयोगी अव्यय ही महत्त्वाची जाती असून त्या जातीविषयी आपल्याला आज अभ्यास करावयाचा आहे. यासाठी शब्दयोगी अव्यय ही स्वतंत्र येत नसतात. ही मूळची क्रियाविशेषणे असतात. ही अव्ययविशेषणे शब्दाला जोडून आल्यास त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. या ठिकाणी एक आपण उदाहरण पाहूया. पक्षी बसला. या वाक्यामध्ये आणखी एखादे नाम टाकायचे ठरले तर बऱ्याचदा त्या नामाला प्रत्यय जोडावा लागतो. जर त्या नामाला अक्षर जोडले तर विभक्तीचा प्रत्यय होतो. शब्द जर जोडला तर शब्दयोगी अव्यय होतो. म्हणजेच काय? तर एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला वाक्याशी जोडण्याकरिता जो शब्द वापरतात त्याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मग आता आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद अशा कोणत्याही शब्दाला शब्दयोगी अव्यय जोडले जाऊ शकते. परंतु ज्या शब्दाला तो जोडलेला आहे तो शब्द योगी अव्ययाचे काम करतो. मग पक्षी बसला त्याऐवजी पक्षी झाडावर बसला हे सुसंगत वाक्य झाले. यावरून आपल्याला लक्षात येतं की शब्दयोगी अव्यय वाक्यात नसेल तर वाक्य हे अर्थहीन होते. त्यानंतर दुसरं वाक्य आपण या ठिकाणी पाहूया. छतावर मांजर बसलेले आहे. आता छतावर वर हे अव्यय आहे. छत या नामाला वर हा शब्द जोडून आलेला आहे. वर हा शब्द छत आणि वाक्यातील इतर शब्द यांच्याशी संबंध दर्शवितो. म्हणून याला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मग आता शब्दयोगी अव्यये कोणकोणती आहेत? मागे, पुढे, वर, खाली, समोर, पूर्वी, नंतर, जवळ, मध्ये, पुढे, पर्यंत, बाहेर, सक्षम, पैकी, खालून, ठाई हे शब्द शब्दाला जोडून येतात तेव्हा ते शब्दयोगी अव्ययाचे काम करत असतात. म्हणजे हे सर्व शब्द ही शब्दयोगी अव्यये आहेत. काही वाक्य आपण या ठिकाणी पाहूया. पहिलं वाक्य असं आहे. आज दुपारनंतर सामन्याला सुरुवात होईल. या ठिकाणी दुपारनंतर
नंतर हे शब्दयोगी अव्यय आहे. दुसरं वाक्य आहे, परवापासून शाळा उघडणार आहे. या ठिकाणी परवापासून ह्यामध्ये परवाला पासून हे अव्यय जोडलेले आहे, म्हणून ते शब्दयोगी अव्यय आहे. घरासमोर गाडी उभी होती. घर ह्या नामाला समोर हा शब्द जोडलेला आहे, म्हणून घरासमोर हे शब्दयोगी अव्यय आहे. तो पाण्यासाठी जंगलवर फिरला. पाण्यासाठी ह्यामध्ये सामान्य रूप आहे पाणी, हे याचं सामान्य रूप झालेलं आहे पाण्या, आणि साठी हे अव्यय त्याला जोडलेलं आहे, म्हणून ते शब्दयोगी अव्यय आहे. गणेश माझ्याजवळ बसलेला होता. माझ्याजवळ, जवळ हे शब्दयोगी अव्यय आहे, म्हणजेच नंतर, पासून, समोर, साठी, जवळ ही सर्व शब्दयोगी अव्यये आहेत. या ठिकाणी आपल्याला शब्दयोगी अव्ययाचा इतकाच भाग पाहायचा आहे. तुम्हाला हा समजलेला असेलच. पुन्हा एकदा तुम्ही हे लक्षात घ्यायचं आहे, वाचायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. यानंतर आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत. शब्दांच्या जातीमधील दुसरा प्रकार आहे उभयान्वयी अव्यये. उभयान्वयी अव्यये म्हणजे काय? उभय म्हणजे दोन आणि अन्वयी म्हणजे जोडणे. दोन किंवा अधिक शब्द किंवा वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये म्हणतात. उभयान्वयी अव्यये अविकारी आहेत, म्हणजेच त्यांच्यात कोणताच प्रकारचा बदल होत नाही. लिंग वचन यानुसार यांच्यात कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, म्हणून त्यांना अविकारी असे म्हणतात. आता या उभयान्वयी अव्ययांची दोन गटात विभागणी केली जाते. पहिला गट म्हणजे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यये आणि दुसरा गट आहे हा म्हणजे गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यये. आता आपण प्रथम प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययांचे काही उपप्रकार आहेत ते अभ्यासणार आहोत. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययामध्ये समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यये, विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये आणि परिमाणबोधक उभयान्वयी अव्यये असे 4 प्रकार पडतात. आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? तर यापासून या अव्ययांनी जोडलेली वाक्य ही एकमेकांवर अवलंबून न राहता स्वतंत्र असतात, म्हणून त्यांना प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. प्रधानत्व सूचक यापासून तयार होतात अशी जी वाक्य आहेत, ही वाक्य संयुक्त वाक्य असतात. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रहो, की ही प्रधानत्व सूचक यापासून तयार होणारी जी वाक्य असतात ही संयुक्त वाक्य असतात. संयुक्त वाक्य तयार होण्यासाठी 2 प्रधान वाक्ये एकत्र जोडावी लागतात आणि उभयान्वयी अव्यय काढून टाकले तर पुन्हा ते प्रधान वाक्य किंवा केवळ वाक्य असतात. महत्त्वाचं लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रहो. पुन्हा सांगते की संयुक्त वाक्य तयार होण्यासाठी 2 प्रधान वाक्ये एकत्र जोडावी लागतात आणि
उभयान्वयी अव्यय काढून टाकले तर पुन्हा ते प्रधान वाक्य किंवा केवल वाक्य असतात. यामध्ये आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यये. आता समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय? समुच्चय म्हणजे बेरीज. दोन वाक्ये जेव्हा एकत्र आलेली असतात तेव्हा त्या अव्ययांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ पाहूया. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या ठिकाणी विजा चमकू लागल्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि पावसाला सुरुवात झाली. ही दोन वाक्य एकत्र येतात आणि त्यांचे तुलना मिळून एक अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून त्यांची दोन वाक्यांची बेरीज म्हणजे समुच्चय आणि त्यामुळे वाक्याला अर्थ प्राप्त होतो. 10 वाजले व मुले शाळेकडे निघाली. व या ठिकाणी उभयान्वयी अव्यय आहे समुच्चयबोधक. आम्ही कादंबरी वाचली आणि चित्रपट पाहिला. कादंबरी देखील वाचली आणि चित्रपट सुद्धा पाहिला. आणि हे उभयान्वयी समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय आहे. राजाने इशारा केला अन सैन्य शत्रूवर तुटून पडले. म्हणजे राजाने इशारा केल्यानंतर सैन्य. ही दोन्ही वाक्य कशी एकत्र जोडून आलेली असतात म्हणून त्यांना समुच्चयबोधक अव्यय असं म्हणायचं. मग समुच्चयबोधक अव्ययामध्ये व, आणि, अन, न, नि, शिवाय या उभयान्वयी अव्ययांनी ही वाक्य जोडली जातात. तेव्हा त्या अव्ययांना समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. ही वाक्ये संयुक्त वाक्ये असतात. त्यानंतर प्रधानत्व सूचक मधला दुसरा प्रकार आहे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये. याला पर्यायबोधक पर्यायबोधक वाक्य असं सुद्धा म्हणतात. पर्यायबोधक उभयान्वयी अव्यये सुद्धा म्हणतात. हे किंवा ते. या ठिकाणी अथवा, वा, की, किंवा, अगर, नाहीतर या दोन शब्दांनी ही वाक्ये जोडली जातात. म्हणून त्यांना विकल्पबोधक वाक्य असं म्हणतात. आता या ठिकाणी आपण काही वाक्य पाहूया. तुला पैसे पाहिजेत की माणुसकी पाहिजे? या ठिकाणी की हे विकल्प म्हणजे हे किंवा ते जोडण्याचं काम करते. तुला पैसे पाहिजेत की माणुसकी पाहिजे? हे पाहिजे की ते पाहिजे? की हे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आहे. मला प्रत्यक्ष भेटा अगर फोन करा. भेटा किंवा फोन करा. अगर फोन करा. अगर. देह जाओ अथवा राहो. या ठिकाणी अथवा, जाओ अथवा राहो हे विकल्पबोधक अव्यय आहे. की, अगर, अथवा हे शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार आहे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये. न्यूनत्व म्हणजे कमीपणा.
या ठिकाणी पण, परंतु, परी, बाकी, किंतु, तरी ही न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यये असून पहिल्या वाक्यात उणीव किंवा दोष किंवा कमीपणा असल्याचे दर्शवितात. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये एखादा कमीपणा दर्शवितात, उणीवा दर्शवितात, तेव्हा त्याला न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं. बघा, पहिलं उदाहरण पाहूया. गड आला पण सिंह गेला. एक गोष्ट मिळाली परंतु दुसरी गोष्ट गेली. यंदा खूप चांगला पाऊस पडला पण पिके चांगली आली नाही. पाऊस चांगला पडला पण पिकं आली नाही. म्हणजे या ठिकाणी कमीपणा आलेला आहे किंवा उणीव झालेली आहे, दोष आलेला आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे. मरावं परंतु कीर्तिरूपी उरावं. मग या ठिकाणी पण, परी हे शब्द कमीपणा, उणीव किंवा दोष दाखवतात, म्हणून त्यांना न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण पाहूया. गड आला पण सिंह गेला. गड आला तरी सिंह गेला. यंदा खूप चांगला पाऊस पडला पण पिके आली नाही. यंदा पाऊस खूप चांगला पडला किंतु पिके आली नाही. असे आपण कोणतेही शब्द वापरून वाक्य पूर्ण करू शकतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे परिणामबोधक उभयान्वयी अव्यये. या ठिकाणी म्हणून, सबब, यास्तव, तेव्हा, तस्मात, अतएव ही परिणामबोधक उभयान्वयी अव्यये असून याद्वारे दुसरे वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम दाखवते. परिणाम म्हणजे रिझल्ट. पहिलं वाक्य हे दुसऱ्या वाक्याचा रिझल्ट दाखवते, म्हणून त्याला परिणामबोधक अव्यय असं म्हणायचं. पहिलं वाक्य पाहूया. मधुने अभ्यास केला म्हणून तो पास झाला. अभ्यास करण्याची क्रिया झाली म्हणून तो पास झाला. म्हणजेच काय, पहिल्या वाक्याचा परिणाम दाखवते दुसरे वाक्य, म्हणून त्याला परिणामबोधक म्हणायचं. तुम्ही त्याचा अपमान केला यास्तव तो येत नाही. कारण तो येत नाही म्हणून तो येत नाही. वाटेत गाडी बंद पडली सबब त्याला उशीर झाला. त्याला उशीर का झाला, तर त्याची गाडी वाटेत बंद पडल्यामुळे. आता हेच वाक्य आपण दुसरं उभयान्वयी अव्यय घालून करूया. वाटेत गाडी बंद पडली यास्तव त्याला उशीर झाला. वाटेत गाडी बंद पडली म्हणून त्याला उशीर झाला. वाटेत गाडी बंद पडली तेव्हा त्याला उशीर झाला. वाटेत गाडी बंद पडली अतएव त्याला उशीर झाला. ही सर्व वाक्ये संयुक्त वाक्य असतात. त्यानंतर आपण गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय अभ्यासणार आहोत. उभयान्वयी अव्ययाचा दुसरा प्रकार गौणत्वसूचक. त्यामधील गौणत्वसूचक म्हणजे एक प्रधान वाक्य असते व त्यावर अवलंबून असणारे दुसरे गौण वाक्य असेल तर त्यास गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. ही वाक्ये मिश्र असतात. हे बघा विद्यार्थी मित्रहो, प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययामधली सर्व वाक्य ही संयुक्त वाक्य असतात, तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययातील सर्व वाक्ये ही मिश्र वाक्य असतात. लक्षात ठेवायचं आहे.
मग आता गौणत्वसूचक वाक्य एक उदाहरण पाहूया. मी हेच घड्याळ वापरतो कारण ते घड्याळ आईने दिले. हे मिश्र वाक्य आहे. मी हेच घड्याळ वापरतो कारण ते घड्याळ आईने दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला आणखी काही वाक्य पाहायची आहेत. स्वरूपबोधक वाक्य उभयान्वयी अव्यय, कारणबोधक उभयान्वयी अव्यय, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आणि संकेतबोधक उभयान्वयी अव्यय हे गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांचे प्रकार आहेत. स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय. आपल्या पहिल्या शब्दाचे स्वरूप हे दुसऱ्या वाक्यात असते, म्हणून त्याला स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. ही अव्यय कोणती आहेत ते आपण अभ्यासूया. म्हणजे, म्हणून, की, जे ही अव्यये स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. त्यामध्ये आपण काही वाक्य पाहूया. तुकाराम म्हणून एक महान संत होऊन गेला. या ठिकाणी म्हणून हे स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे, कारण पहिल्या शब्दाचे स्वरूप हे दुसऱ्या वाक्यात असते म्हणून. तुकाराम म्हणून एक महान संत होऊन गेले. दुसरं वाक्य पाहूया. लोकमान्य टिळक म्हणत की स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे. की या ठिकाणी लोकमान्य टिळक म्हणत काय म्हणत की स्वराज्य माझा जन्मसिद्ध आहे. ह्याचं स्वरूप म्हणजे पहिल्या वाक्याचं स्वरूप, शब्दाचं स्वरूप हे दुसऱ्या वाक्यात आहे. त्याचप्रमाणे 2 डझन म्हणजे 24 वस्तू. या ठिकाणी म्हणजे हे स्वरूप बोधक आहे. हे शब्द पहिल्या वाक्यांचे स्वरूप दुसऱ्या वाक्यांवर दाखवतात, म्हणून त्यांना स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कारणबोधक उभयान्वयी अव्यय. कारण, का, की, कारण की ही कारणबोधक उभयान्वयी अव्यय असून यामध्ये प्रधान वाक्याचे कारण हे गौण वाक्य असते हे समजते. उदाहरणार्थ, मी हेच घड्याळ वापरतो की कारण की ते घड्याळ आईने दिले. मला माझ्या देशाचा अभिमान वाटतो कारण की ही माझी मायभूमी आहे. त्याला शिक्षा झाली का की त्याने उपहार केला. ही वाक्य कारणबोधक उभयान्वयी अव्ययांची आहेत, कारण यामध्ये प्रधान वाक्याचे कारण हे गौण वाक्य असते हे करते, म्हणून त्याला कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार आहे
उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये. यामध्ये उद्देश दाखवलेला असतो. म्हणून, सबब, यास्तव, कारण, की ही उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये असून याद्वारे गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दर्शविते. प्रधान वाक्य म्हणजे मुख्य वाक्य. गौण वाक्य जे असते हे गौण वाक्य मुख्य वाक्याचा उद्देश किंवा हेतू दाखवतो, म्हणून त्याला उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असं म्हणायचं. विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी चांगली मेहनत घेतली. आता या ठिकाणी विजेतेपद मिळावे यास्तव हे उभयान्वयी अव्यय आहे. का मेहनत घेतली? तर विजेतेपद मिळावे म्हणून. एक वाक्य गौण आहे तर दुसरं वाक्य प्रधान आहे. गौण वाक्य काय करतं? तर गौण वाक्य हे प्रधान वाक्याचा उद्देश किंवा हेतू दाखवतो, म्हणून त्याला यास्तव हे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय आहे. हवा पालट व्हावी म्हणून लोक थंड हवेच्या ठिकाणी जातात. कशासाठी जातात? तर हवा पालट करण्यासाठी. म्हणून एक वाक्य गौण आहे तर दुसरं वाक्य प्रधान आहे. हे दोन्ही वाक्य जोडण्याचं काम म्हणून या उभयान्वयी अव्ययांनी केलेलं आहे. शरीर सुदृढ व्हावे यास्तव तो व्यायाम करतो. कशासाठी व्यायाम करतो? शरीर सुदृढ व्हावे म्हणून. यास्तव, म्हणून हे जे शब्द आहेत हे शब्द उद्देशबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे हा संकेतबोधक उभयान्वयी अव्यये. संकेत म्हणजे अट. जर तर, जरी तरी, ज्याला त्याला, म्हणजे, की ही संकेतबोधक उभयान्वयी अव्यये आहेत. या ठिकाणी आपण एक वाक्य बघूया. जर प्रयत्न केला तर यश नक्कीच मिळेल. जर तर. दुसरं वाक्य आहे, हे औषध घे म्हणजे तुला बरे वाटेल. या ठिकाणी म्हणजे हे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय आहे. गरजेल तो पडेल काय? तो हे संकेतबोधक शब्द आहे. जर पाऊस पडला तर पिके येतील. जर पाऊस पडला, जर आणि तर. जर तर, जरी तरी, ज्याला त्याला हे जेव्हा शब्द येतात तेव्हा ते संकेतबोधक उभयान्वयी अव्यये असतात. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण शब्दयोगी अव्यय पाहिले. त्यानंतर उभयान्वयी अव्ययांमधील गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय आणि प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय पाहिले. एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की प्रधानत्वसूचक जी अव्यय आहेत त्यांची वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात आणि गौणत्वबोधक जी अव्यय आहेत त्यांची जी वाक्य असतात ही मिश्र वाक्य असतात. म्हणजे तुम्हाला संयुक्त वाक्यसुद्धा समजली, मिश्र वाक्यसुद्धा समजली आणि सर्व उभयान्वयी अव्ययांचे प्रकारसुद्धा तुम्हाला समजले आहेतच. तर हा भाग सर्वांना समजलेला आहेच अशी मी आशा करते. आणि उभयान्वयी अव्यये हा भाग अतिशय महत्त्वाचा भाग आहे. सर्वांनी पुन्हा एकदा PDF फाईल वाचायची आहे, उदाहरणं लक्षात घ्यायची आहेत आणि आपल्या वहीमध्ये सर्व भाग लिहून घ्यायचा आहे. मी तुम्हाला वेळोवेळी सांगत असते
की तुम्ही सर्व वह्या पूर्ण कंप्लीट करून ठेवायच्या आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर आम्ही हा सर्व अभ्यास तपासणार आहोत. धन्यवाद.